जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक बीट स्तरीय स्पर्धेचे आयोजन पिंपळे खुर्द येथे मोठ्या उत्साहात संपन्न। मोहबारी क्रीडा व सांस्कृतिक केंद्र स्तरीय स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे बीट स्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व या स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षण अधिकारी सन्माननीय पी महाले यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रुप ग्रामपंचायत धारडे दिगरचे सरपंच शाहू चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम व कैलास बहिरम, रघुनाथ बहिरम, बाबूलाल बागुल पिंपळे केंद्राचे केंद्रप्रमुख अनिता बागुल व जयदर केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ अहिरराव, बंधारपाडा केंद्राचे केंद्रप्रमुख एन.डी. जगताप व पिंपळे खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका कापडनीस मॅडम, भांडणे पी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बहिरम यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, कर्मचारी यांच्यासह उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेचा उत्साह जोमात होता। मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना व सुप्त गुणांना वाव मिळावे असे गट शिक्षण अधिकारी पी महाले यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले। सदर स्पर्धेमध्ये जयदर बीटातील पिंपळे खुर्द केंद्रातील व जयदर केंद्र बंधारपाडा केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसवण शाळेतील विद्यार्थ्यांनी लहान गटात चमकदार कामगिरी केली व केंद्र स्तरावर प्रथम क्रमांकाचे देखील 10 बक्षिसांची लूट केली होती व आता देखील बीट स्तरावर प्रथम क्रमांकाचे विजय मिळवले। 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक रोशनी रामन आहेर, चित्रकला प्रथम क्रमांक जयेश योगेश चौर, स्पेलिंग बी प्रथम क्रमांक माया चिंतामण जाधव, मॅथ बी प्रथम क्रमांक जयेश योगेश चौरे असे एकूण प्रथम क्रमांकाचे 4 बक्षिसे मिळवून लहान गटात सर्वात जास्त बक्षिसे मिळवण्याचा बहुमान कोसवण शाळेने मिळवला आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर व अहिरे सर यांनी केले। यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक जगताप सर तसेच सहकारी शिक्षक परडे सर, चंद्रकला भानसी, पालक, ग्रामस्थ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। बघा, या क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील जे काही नाविन्यपूर्ण गुण आहेत त्या गुणांची ओळख शाळा पातळीवर आपण केलेली आहे। कारण या स्पर्धेची रचनाच प्रथम शाळा पातळीवर विद्यार्थ्यांची निवड करणे, शाळेनंतर केंद्र पातळीवर, केंद्रानंतर बीट पातळीवर, बीटानंतर तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर। बघा, आपण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या अंगाने या खेळाशी संबंध असतो। अगदी लहानपणापासून आपण अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो। काही मुलांमध्ये बालपणापासूनच खेळाविषयी आवड असते, त्याला त्या शाळेत येत असतो, परंतु शाळेमध्ये बौद्धिक विषयाकडे त्याचा विशेष कल नसतो। त्याला विशिष्ट खेळामध्ये आवड असते, परंतु त्याला संधी देण्याची गरज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत।